खरं सांगायचं म्हटलं तर आवड असेल तर सवड होते, या मताचं मी आहे. मुळात तुम्हाला त्या गोष्टीची आवड पाहिजे. आजकाल असं झालं की कोणाकडे पण पैसा आला, कुठल्याही माध्यमातून पैसा आला की त्या माणसांना आपोआप कुठेतरी पद, प्रतिष्ठा आणि कार्ड छापणं आणि समाजामध्ये मिरवणं हा लोकांचा मूलभूत उद्देश झाला आहे राजकारणाचा. आणि मला असं वाटतं हा फार घातक उद्देश आहे. राजकारण हे क्षेत्र असं आहे की त्याला फार सिरियसली घेण्याची गरज आहे. कारण तुम्ही डायरेक्ट हजारो लाखो लोकांच्या आयुष्याशी तुमचा संबंध आहे. आणि या लोकांचं आयुष्याचा बराचसा भाग हा तुम्ही डिरेक्ट करता, त्याला दिशा द्यायचं काम तुमचं असतं. पण मला असं वाटतं की तुम्ही जबाबदारीने ते क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. इथं येऊन कुठल्याही सोम्या गोम्याचं हे काम नाही. इथं जबाबदार माणसंच पदावरती पाहिजेत आणि अशी माणसं पाहिजेत की जे समाजाला दिशा देऊ शकतात आणि समाजाची दिशा ठरवू शकतात. मी फार जबाबदारीने गेली 10-12 वर्ष हे काम करतोय. मला आवड आहे, त्यामुळे सवड मिळते. माझं वैयक्तिक व्यावसायिक प्रपंच सगळ्या गोष्टी सांभाळून मी यासाठी वेळ देतो. ह्याच्यासाठी एक सेपरेट यंत्रणा माझी उभी आहे आणि ती 10-12 वर्ष मुळशीकरांच्या सेवेमध्ये आहे. मुळशीकरांच्या कुठल्याही गाव, वस्ती, वाडा त्या ठिकाणी माझं काम सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. आणि भविष्यामध्ये ही ताकद नसताना हा फक्त एक डेमो आहे, मी एवढंच सांगेन. खरं पिक्चर मला जेव्हा ताकद मिळेल कुठल्या तरी माध्यमातून, आज जिल्हा परिषदेला मी उभा आहे, त्यावेळी खरी पिक्चर त्यानंतर लोकांना दिसणार आहे.